भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गोविंद सक्सेनाला समजावून बलराज यांच्या घरी घेऊन जातो. सक्सेना बलराज यांच्यापाशी आपली सफाई देतो की विजय जेलमधून पळून जाणार होता आणि त्याला रोखण्यासाठी सक्सेनाने इन्स्पेक्टर जॅकीला खबर दिली होती. सोहनलालला हे कळतं की बलराज, आशा आणि नानांच्या विरुद्ध किडनॅपिंगचा रिपोर्ट दाखल केला जाणार आहे. गोविंद मुन्नाला लपून राहायला सांगतो. विजय आशाला खरं कारण सांगतो की तो गोविंदने उकसवल्यामुळे जेलमधून पळून गेला होता. सोहनलाल नानांना सांगतात की त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट दाखल केला जाणार आहे. आता पुढे गोविंद, थोडं थांब रिद्धिमा, ते दोघं आता येतच असतील. पप्पा, काय झालं? तुम्ही कंप्लेंट केलीत? हो, आम्ही आशा आणि तिच्या नानांविरुद्ध कंप्लेंट तर केली आहे. पण जावई बापू, इन्स्पेक्टर जॅकी सांगत होता की आम्ही जो काही विचार करतोय तो चुकीचा आहे. विजयला जेलमधून पळवून नेण्यामागे आशाचा काहीच हात नाहीये. इन्स्पेक्टर जॅकीला आशा नेहमी निर्दोषच वाटत आली आहे. तसं जर पाहायला गेलं तर इन्स्पेक्टर जॅकीमुळे हा मामला वारंवार गुंतागुंतीचा होत चाललाय. आणि आशा पण स्वतःला वाचवण्यासाठी वारंवार हा गुंता वाढवायचा प्रयत्न करते. माहीत आहे जावई बापू, इन्स्पेक्टर जॅकीने एक गोष्ट आणखी सांगितली की विजयवर गोळी चालवणारा गुंड कोणी दुसरा नव्हता, उलट तोच आहे ज्याने सक्सेनाला पळवून नेले. हो पप्पा, ही गोष्ट तर आपल्याला याआधीच इन्स्पेक्टर जॅकीने सांगितली होती की जर त्याने आशा आणि अजयवर हल्ला केला होता तर तो आशाचा माणूस असूच शकत नाही. आशा आपलं काम साधून घेण्यासाठी कोणाबरोबरही हात मिळवणी करू शकते. यासाठीच तिने त्या गुंडाला आपल्या सोबत घेतलं, म्हणजे तिच्यावर कोणी संशय नाही घेऊ शकत. मम्मा, आपण ठीकच बोलत आहात, एकदम बरोबर आहे. अरे हे काही वेगळं नाहीये, हे तर स्वतःला वाचवायचं एक निमित्त आहे. पप्पा, आता तर आपल्याला केवळ हे पाहायचंय की इन्स्पेक्टर जॅकी आशाला कधीपर्यंत अटक करणार आहेत ते. हे बघ बेटा, कंप्लेंट केल्यानंतर मी एसीपीशी स्वतः बोललोय. आता मी गप्प नाही बसणार. इन्स्पेक्टर जॅकीला ह्या प्रकरणात ॲक्शन घ्यावीच लागेल, शिवाय त्यानं अटक पण करावी लागेल. हो बेटा, ही ईश्वराचीच मर्जी होती की न जाणू कसं गोळी लागल्यावर, घायाळ झाल्यावर विजय इथे पोहोचला. आशा आणि आशिषने त्याला पाहिलं आणि आत घेऊन आले. हो, पण विजयला घरात लपवून ठेवण्याची काय आवश्यकता होती बाबा? आवश्यकता होती पप्पा. पप्पा,
इतकं तर मला कळून चुकलं होतं की विजयच्या जीवाला धोका आहे. जर पोलिसांना कळलं असतं तर त्यांनी त्याला पुन्हा अटक केली असती आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं असतं. सरळ साधी गोष्ट आहे. त्याला पुन्हा मारायचा प्रयत्न केला गेला असता. हो बेटा, मी पण हिला समजावायचा बराच प्रयत्न केला, पण हिने माझं जराही नाही ऐकलं. आणि आता मला वाटतंय की कदाचित आशाचंच बरोबर होतं. पण कसं बाबा? एकीकडे विजयच्या किडनॅपिंगचा रिपोर्ट झालाय आणि दुसरीकडे विजय इथे घरामध्ये. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. विजयला आम्ही ह्या घरात ठेवलंय ते केवळ त्याला हा विश्वास देण्यासाठी की सत्य काय आहे. आणि मी खरं सांगते, त्याला सत्य कळलं सुद्धा आहे. माझ्यावर आरोप केला होता ना की त्याला जेलमधून पळवण्याचं कारस्थान माझं होतं. ह्या उलट खरं तर हे आहे की विजयला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसावलं होतं गोविंदने. आणि इथपर्यंत की जेलचे गज कापण्यासाठीची हत्यारं पण गोविंदनेच दिली होती त्याला. अहो पण गोविंद ही गोष्ट मान्य तर करत नाही ना बाबा. गोविंद सध्या ह्या गोष्टीच्या काळजीत आहे की जर विजय जिवंत राहिला तर तो सत्य सर्वांना सांगेल. पप्पा, ह्यासाठी आम्ही त्याला इथे लपवून ठेवलंय. हो बेटा, गोविंद ह्या वेळेस गडबडून गेलेला आहे, त्रासलेला आहे. आणि ह्याच भावना वेगात तो कुठली अशी चूक करून बसेल की त्याचं खरं रूप लोकांसमोर येईल आणि सत्य आपल्या सर्वांसमोर येईल. तुमचं बरोबर आहे बाबा, पण तुम्हाला आणि आशाला अटक पण होऊ शकते आणि मी ती नाही पाहू शकणार. तुम्हा दोघांच्या अटकेनंतर काय होईल मला नाही माहित. तुझं बरोबरच आहे बेटा. आता कोणावरही भरोसा ठेवायची इच्छा होतच नाहीये. बराच भरोसा ठेवून पाहिला. बस यासाठीच विजयला वाचवण्यासाठी मी सर्व काही करतोय. पप्पा, विजयच्या घरचे लोक गोविंदने उकसवल्यानंतर जे काही करू पाहतील ते त्यांना करू दे. त्यांनी उचललेल्या पावलामुळे माझा निश्चय डगमगणार नाहीये पप्पा. उद्या काय होणार आहे ते उद्याच कळेल. आहेस कुठे तू विजय? कुठे शोधू मी तुला? किती विवश झाले मी. इच्छा असूनही काय करू मी समजत नाहीये. काय करू मी? कशी शोधू मी? हॅलो, कशी आहेस पल्लवी? विजयच्या शिवाय आपण सुखात कसे राहू शकू? हो पल्लवी, विजय घरात नाहीये ना, त्यामुळे घर कसं सुनं सुनं होऊन गेलंय का? मी समजू शकते, पण आता मला एकच रस्ता दिसतोय. आपल्याला विजयच्या किडनॅपिंगचा रिपोर्ट करावा लागेल. मी तुला हेच सांगण्यासाठी कॉल केला होता पल्लवी. मामा आणि पप्पांनी रिपोर्ट दाखल केलाय आणि हा रिपोर्ट आशा आणि नानाजींच्या विरुद्धच आहे. चांगलं केलं पप्पांनी. आता विजयच्या बाबतीत काहीतरी समजेलच. पल्लवी, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. हो हो, विचारा ना. गोविंद सारखं सारखं म्हणतात की जॅकी आणि आशा मिळालेलेत. हो, जॅकी आशाला फार मानतो आणि योगायोगाची गोष्ट आहे की अशा कितीतरी केसेस आहेत की जॅकीने सॉल्व्ह केल्यात आणि आशाने त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली आहे. म्हणूनच बहुतेक जॅकी आशाला सपोर्ट करतात. तर मग काय आपण जॅकीकडून अपेक्षा करू शकतो की ते आशा आणि नानाजींना अटक करतील म्हणून? हो, पोलिसांना कायद्याचं पालन करावंच लागेल. आणि तसं पाहायला गेलं तर ह्या केसमुळे त्यांची रेप्युटेशन पण फार वाईट होऊन गेली आहे. बस अपेक्षा तर हीच करू शकतो की विजयच्या तपासाचा ते पूर्ण प्रयत्न करतील. परमेश्वर करो आणि असंच हो. जेव्हा पोलीस कंप्लेंट झालेलीच आहे तेव्हा इन्स्पेक्टर जॅकीना ऍक्शन घ्यावीच लागेल. आता पाहूया ते कधीपर्यंत ऍक्शन घेतील ते, आणि गुन्हेगारांचा लपलेला चेहरा कुठवर उघड केला जातोय. सगळे आरोप आशावर ठेवल्यानंतर मी त्याची कंप्लेंट तर केली आहे. होऊ शकतं की आशाची आणि नानांची अटक पण होऊन जाईल.
पण त्याने माझा हेतू पूर्ण होत नाही सक्सेना. तुम्ही बरोबर बोललात. विजयच्या मनात आशाविषयी जो द्वेष तुम्ही भिनवलेला आहे त्यामुळे विजय तर आशाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि दुसरं हे की आशाने विजयला किडनॅप केलेलंच नाही. हाच विचार करून मी वैतागलोय. अरे आशाच्या अटकेने आपण या प्रकरणाला फिरवण्याचा प्रयत्न करू शकू, पण त्याने आपला हेतू तर पूर्ण होत नाही ना. आणि विजयचं न सापडणं आपल्यासाठी एक फार मोठी डोकेदुखी होऊ शकते, खूप मोठी पंचायत. तुम्ही विजयला शोधायचा प्रयत्न का नाही करत? अरे माझ्यापेक्षा जास्त त्याला पोलिसांनी पण नाही शोधलंय सक्सेना. सगळीकडे शोधलं मी त्याला, सगळीकडे शोधलं. कळत नाही की घायल विजय कुठे गायब झालाय. मी गमतीत तुम्हाला म्हटलं होतं आणि कदाचित मी गमतीत म्हटलेलं खरं होणार आहे. ते हे की विजय मरून गेले. हो, बघालच तुम्ही. आज नाही तर उद्या हीच गोष्ट समोर येईल. आणि हो, तुम्ही विजयच्या बाबतीत विचार करून काळजी करण्यापेक्षा तुमच्या सासऱ्यांच्या प्रॉपर्टीच्या बाबत विचार करा. तिला कसं सांभाळायचं आहे, ही सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यानंतर तुमच्या सासऱ्यांबरोबर कसं वागायचं आहे. कारण मला नाही वाटत की विजय परत येणार आहे. नाही सक्सेना, नाही. जोपर्यंत मला विजयाचं प्रेत नाही मिळत मला चैन नाही पडणार मला चैन. रेखा ही भाग्याची. गुपचूप इथे बसून पाहत राहण्याने काही नाही होणार आहे. सत्य तर मला आता कळलेलंच आहे. मला वाटतं मला स्वतः गोविंदशी बोलायलाच हवं. तुझ्या बोलण्याने काय होणार आहे विजय? आणि काही नाही तर कमीत कमी हे तर होईल अशा की गोविंदच्या ही गोष्ट लक्षात येईल की मम्मा आणि पप्पांना भले तो अजूनही फसवू शकेल, पण मला सगळं कळलेलं आहे. तू हे विसरतोयस की तू आज पण कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहेस आणि जोपर्यंत तुझं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तू काही करू शकत नाहीस. तुला काय वाटतं आशा, मम्मा आणि पप्पा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार? ते लोक विश्वास ठेवतीलही, पण अशा प्रकारे तू कोर्टासमोर तुझं निर्दोषत्व सिद्ध करू शकशील? कारण माझी इच्छा आहे की जेव्हा हा खेळ संपून जाईल तेव्हा तो अशा प्रकारे संपावा की गोविंदचा एक एक गुन्हा कोर्टाच्या समोर यावा आणि मग तुझं निर्दोषत्व सिद्ध होऊन जाईल. अशा प्रकारे बोलण्याने मुळीच सिद्ध होणार नाही आणि मग गोविंद तो तर अजून अलर्ट होईल. आणि तू जेव्हा हे सांगशील की तुला गोविंदचं खरं रूप कळून चुकलंय विजय, तर तो समजून जाईल की तू ह्या घरात आहेस, त्याचे दोन्ही शत्रू एकत्र आलेत आणि मग माझ्यासाठी तुला इथे लपवून ठेवणं खूप कठीण होईल. आशा तुला वाटतं की आशा, काय झालं आशिष? आशा तुझ्या आणि नानांच्या विरुद्ध रिपोर्ट दाखल केला गेलाय आणि त्यामुळे नानांच्या बरोबर कधी तुला पण अटक होऊ शकते. आशा, काय? पोलीस कधीही कोणत्याही वेळी इथे पोहोचू शकतात. नाही, मी हे नाही होऊ देणार. नाही विजय, तू समोर नाही जाणार. आमचे शत्रू आम्हाला अटक झाल्यामुळे खुश होणार असतील तर होऊ दे. ही कायद्याची लढाई आहे, मी लढते ती, पण तू समोर नाही जाणार. आशा, माझ्या किडनॅपिंगच्या गुन्ह्याखाली तुम्हा दोघांना अटक केली जाणार आहे आणि हे कळल्यानंतर मी इथे गुपचूप पाहत राहू? पाहावं लागेल विजय. फक्त अटकच होईल ना, गुन्हा तर सिद्ध होणार नाही. पण तुझ्या समोर येण्याने सगळा खेळ बिघडू शकतो. मला ही खबर मिळाली की हा रिपोर्ट विजयच्या पप्पांनी दाखल केलाय आणि त्यांच्या दबावामुळे
तुझ्या आणि नानांच्या नावाचं वॉरंट निघालेलं आहे. विजय, डोंट वरी, सगळं ठीक होऊन जाईल. बलराज अरोराने आपल्या शत्रूला आपल्या घरात आणून ठेवलं आणि वर त्याला वाटतंय की आशाच्या अटकेनंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. कुठली ना कुठली गोष्ट तर नक्कीच कळेल ना सोहन काका. आणि तसंही विना अटकेशिवाय आशाच्या बरोबर कोणतीही चौकशी नाही होऊ शकत. जर चौकशीच करायची असेल तर सक्सेनाची करायला हवी. त्याला कसं कळलं की विजय जेलमधून पळणार आहे? त्याने काय विचार करून पोलिसांना ही इन्फॉर्मेशन दिली? नाहीतरी ही गोष्ट पोलिसांना समजत नाहीये की सक्सेनाने पोलिसांना विजयच्या मागे पाठवलं आणि तिकडे विजयला मारण्याची सगळी तयारी केली गेली होती. म्हणजे पोलिसांच्या बनावाखाली विजयला मारता येईल. सोहन काका, जे सत्य होतं ते सक्सेनाने आधीच सांगितलंय. हो, हे तर सर्वांना ठाऊक आहे की तो आशाला मिळालेला होता. पण विजय जेलमधून पळून जाणार आहे हे त्याला कोणा दुसऱ्याकडून समजलंय. मग ही गोष्ट त्याने प्रथम विजयच्या घरच्या लोकांना का नाही सांगितली? कारण की तो विजयच्या फॅमिलीला काळजीत टाकू इच्छित नव्हता. आणि पोलिसांना फोन त्याने अशासाठी केला होता म्हणजे ते विजयला पळण्यापासून रोखू शकतील. विजय कायद्याच्या समोर गुन्हेगार न बनावा यासाठी. वा, फारच छान. स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय तर्क शोधून काढतात. सर्वांना तर हेच वाटते सोहन काका की विजयपर्यंत पोहोचण्यासाठी आशाचं अटक होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी नानू आणि आशाच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट पण केली आहे. भले जे काही हो, सत्य तर समोर यायला हवं आणि विजयचा पत्ता लागायलाच हवा. कारण असं न हो की तो शत्रूच्या हाती लागला असा. मी पण त्याचीच वाट पाहतोय गायत्री. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्हा सर्वांचे डोळे उघडतील. नमस्कार. अरे नमस्कार. कसे आहात इन्स्पेक्टर जॅकी? आशाजी कुठे आहेत? बाहेर गेली आहे. कधीपर्यंत येतील? पण काम काय? ते खरं तर मी तुम्हा दोघांना अटक करायला आलो. काय? रेखा ही भाग्याची. ओ, तर तुम्ही अटकेचं वॉरंट घेऊन आला आहात. हे केवळ अशासाठी की बलराजने माझ्या विरुद्ध रिपोर्ट दाखल केला? आम्हाला कायद्याचं पालन तर करावंच लागतं. हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हा लोकांच्या त्या तपासाला काहीच अर्थ नाही? कोणीही कुणाच्याही विरुद्ध रिपोर्ट दाखल करेल आणि तुम्ही जाऊन त्याला अटक करून टाकाल? मग चला, मी पण आता त्या बलराजच्या अगेन्स्ट रिपोर्ट दाखल करतो. तुम्ही त्याला देखील अरेस्ट करा. हे पहा, ही केस यासाठी पण महत्वाची की त्यांचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. त्याचा काहीच पत्ता नाही. पण त्यात आमचा काय गुन्हा आहे इन्स्पेक्टर? हे पहा, विजय गायब आहे याने हे तर नाही सिद्ध होत की त्याच्या गायब होण्यामागे आमचा काही हात आहे. हो बरोबर, त्याने हे तर सिद्ध नाही होत. पण या तर्काकडे दुर्लक्ष पण नाही करता येत की ज्या दिवशी विजय जेलमधून पळाला आशाजी त्याला भेटायला गेल्या होत्या. आणि म्हटलं तर असंही जातंय की विजयला पळून जाण्यासाठी आशानेच उकसवलं होतं आणि त्याच्या किडनॅप व्हायच्या मागे तुम्हा लोकांचाच हात आहे. मी इतका मोठा अन्याय नाही होऊ देणार. आशाच्या नानांच्या हातात माझ्यामुळे हातकड्या लागणार नाही. मी दाखवेन इन्स्पेक्टरला की सत्य काय आहे ते. नाही विजय, नाही विजय.
तू समोर नाही जायचं. आमचे शत्रू आम्हाला अटक झाल्यामुळे खुश होणार असतील तर होऊ देत. ही कायद्याची लढाई आहे. मी लढेन ती, पण तू समोर नाही जायचं. तुम्ही हे चांगल्या प्रकारे जाणत आहात इन्स्पेक्टर की आशा नेहमीच कायदा आणि न्यायासाठी लढत आलेली आहे. आणि आज हे ऐकून मी हैराण झालेलो आहे की त्याच कायद्याची कुऱ्हाड तिच्यावर कोसळलेली आहे. माफ करा, पण मीही कायद्याचंच पालन करतो. सॉरी, मला तुम्हाला अटक करावीच लागेल. अरेस्ट. थांबा इन्स्पेक्टर. मला ठाऊक आहे तुम्ही आमच्यासाठी अरेस्ट वॉरंट घेऊन आलात. हे घ्या आमच्या अग्रिम जामिनाची कागदपत्र, पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होतं की तुम्हा दोघांना अटक होणार आहे? इन्स्पेक्टर साहेब, वॉरंट मिळवण्यासाठी तुमची स्वतःची काही कारणं असतील आणि अग्रिम जामिनासाठीची आमची वेगळी कारणं. चला, सध्या तरी कायद्याची मागणी तर पूर्ण झाली. जेव्हा तुम्हा दोघांना अग्रिम जामीन मिळालेलाच आहे तर मी निघतो. नमस्कार. नमस्कार. रेखा ही भाग्याची. विजय, काय झालं? तू मला काही का करू देत नाहीयेस आशा? मी पप्पांना फोन करून रोखू शकलो असतो की त्यांनी तुझ्या आणि नानांच्या विरुद्ध कंप्लेंट करू नये, पण तू मला काहीच करू देत नाहीयेस. आज माझ्यामुळे जर नानांच्या हातात हातकड्या लागल्या असत्या तर मग? ह्यासाठी रडतोयस तू की नानूंच्या हातात हतकड्या पडल्या असत्या? आणखी नाहीतर काय आशा? ज्या माणसाने मला आसरा दिला, ज्याने माझा जीव वाचवला, तू माझ्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडावा? आणि ह्या वयात त्यांच्या हातात हातकड्या लागल्या असत्या तर लानत आहे माझ्यावर. हे तर चांगलं झालं आशा की तू योग्य वेळ तिकडे आलीस आणि तुम्हाला रोखलंस. नाहीतर मी आज स्वतःला रोखू शकलो नसतो. मी स्वतः इन्स्पेक्टरच्या समोर आलो असतो आणि त्यांना दाखवलं असते की सत्य काय आहे ते. तू जर समोर गेला असतास तर माझी लढाई अजूनही लांबली असती विजय. म्हणून मी तुला वारंवार सांगितलं की तू समोर नको येऊस. आणि आत्ता पण सांगते, जोपर्यंत गोविंदचं खरं रूप जगासमोर येत नाही, तू समोर नाही येणार. ठीक आहे आशा, तू म्हणत असशील तर मी समोर नाही येणार. पण माझी एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेव. जर माझ्यामुळे नानांसारख्या प्रतिष्ठित माणसाला शर्मेनं मान खाली घालावी लागली, अपमानित व्हावं लागलं, तरी माझ्याने सहन नाही होणार. कारण की आता मला सत्य समजून चुकलंय. मी आजपर्यंत तुझ्यावर भरोसा नाही ठेवू शकलो, पण काळानुसार माणसाचे विचार जर अशा प्रकारे बदलत असतील तर तुझ्यावर भरोसा ठेवावाच लागेल. खरोखरच बदलला आहेस का तू? हो. ना अजून त्या आशाला अटक झालीये आणि नाही तिच्या त्या नानाला. काय? पण इन्स्पेक्टर जॅकी तर त्यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन त्यांना अटक करायला गेला होता. हे मी तुझ्याकडून काही मिळवण्यासाठी करत नाहीये.
फक्त एवढंच समजून चाल की मी जे काही करते तुला पल्लवीचा ठेवा मानून करते.